आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणीतल्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल इथं आज महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशन व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेनं डॉक्टर सिद्धार्थ हातीआंबरे यांच्या आयोजनातून राज्यस्तरीय परभणी इथं महामॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली। सकाळी 7 वाजता या स्पर्धेला प्रारंभ झाला। यावेळी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अशोक सोनी, पोलीस उपाधीक्षक दिनकर डंबाळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मंगल पांडे, आयोजक सिद्धार्थ हातीआंबरे यांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली। ही स्पर्धा 3 गटात घेण्यात आली। यामध्ये 14 ते 16 वयोगट 3 किलोमीटर, 16 ते 18 वयोगट 6 किलोमीटर आणि 18 वर्षाच्या पुढील 10 किलोमीटर ही स्पर्धा घेण्यात आली। विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच परभणी शहरातून विविध भागातून ही स्पर्धा अतिशय उल्लेखनीय पद्धतीनं आयोजित करण्यात आली। तर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, आयोजक डॉक्टर सिद्धार्थ हातीआंबरे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण संपन्न झालं। परभणीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढं नियोजनबद्ध आणि व्यापक प्रमाणात स्पर्धा झाली असल्याचं उपस्थितांनी बोलून दाखवलं। विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे। मात्र महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर एकमत होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। मुख्यमंत्री पदाचा महाविकास आघाडीचा चेहरा कोण यावर तिन्ही पक्षामध्ये जोरदार घमासान सुरू आहे। लोकसभा निवडणूक निकालानंतर मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरणाऱ्या काँग्रेसचं विमान हरियाणा निवडणुकीनंतर जमिनीवर आलंय। उद्धव ठाकरेंनी आता संधी साधत आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। महाविकास आघाडीमध्ये जर काही वाद होणार नसेल तर मी तेव्हाही बोललो, आत्ताही बोलतो, काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमुखात बघावं। मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना काय टोला लगावलाय? कधीही महाराष्ट्रामधली परंपरा आहे की आपण जेव्हा विरोधी पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा आपण कोणीही चेहरा प्रोजेक्ट करत नाही। महाविकास आघाडीला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची गरज नाही असं म्हणणाऱ्या आणि नातू रोहित पवार यांच्यात त्यांना भावी मुख्यमंत्री दिसायला लागलाय का असा प्रश्न आता पडलाय। मुख्यमंत्री पदासाठी एकत्र आलेले हे 3 पक्ष महाराष्ट्राला समर्थ पर्याय देऊ शकतात का याबाबत आता मतदारांमध्ये चर्चा होऊ लागली आहे। परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करावीत व कापसाला 10,000 रुपये हमी भाव द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आज ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। शिवसेनेच्या वतीनं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। जिल्ह्यात शेतकऱ्यांना विविध समस्या भेडसावत आहेत। अशा स्थितीत शासन दखल घेत नसल्यानं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केलं। या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते। ढोल बजावत सरकारला यावेळी इशारा देण्यात आलाय। आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, सदाशिव देशमुख, नंदकुमार अवचार, अनिल डहाळे, अरविंद देशमुख, संग्राम जामकर, रवी पतंगे, दिनेश बोबडे, ज्ञानेश्वर पवार, बंडू नाना बिडकर, अर्जुन सामाले, सुनील पंढरकर आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी आणि शिवसैनिक उपस्थित होते। भर दिवसा घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतली आहे। या टोळीजवळून 6 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तब्बल 12 गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व त्यांच्या पथकानं केली आहे। मागील काही दिवसात घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या। त्याचा शोध घेत असताना दिनेश अंगद भोसले यानं त्याच्या साथीदारासोबत जिल्ह्यात दिवसा घरफोड्या केल्या असल्याची माहिती मिळाली। त्यावरून त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यानं 12 घरफोड्या केल्याचं सांगितलं। चोरीत हिश्श्याला आलेल्या माल पाटोदा येथील सोनाराला विकल्याचं देखील त्यांनी सांगितलं। सदर सोनाराची चौकशी केली असता त्याने याबाबतची कबुली दिली असून त्यांच्याजवळून सोनं, रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण
6 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींना ताडकळस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल 2 महिन्यापूर्वी रामगिरी महाराजांनी अपशब्द वापरून अवमान केला होता. त्याविरोधात मुस्लिम समाजातील उलमा एकरामच्या वतीनं आज परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जोरदार धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी विविध धर्मगुरूंनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे दाखल होऊनही रामगिरी महाराजांना अटक का करण्यात आली नाही असा सवाल करत येत्या गुरुवारपर्यंत रामगिरींना अटक करण्यात आली नाही तर शुक्रवारी म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यातील मुस्लिम समाज जालना जिल्ह्यातल्या वैजापूर येथील रामगिरी महाराजांच्या मठावर आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी व्यासपीठावर जाकीर अहमद खान, मौलाना रफीउद्दीन, गुलाम मोहम्मद मिठू, सय्यद अब्दुल कादर, नदीम इनामदार, गौस जैन, महमूद खान, झहीर अब्बास आदींची उपस्थिती होती. आपट्याची पानं, झेंडूची फुलं घेऊन आली विजयादशमी. दसऱ्याच्या आज शुभदिनी सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी. दसऱ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक संजय मंत्री, अध्यक्ष परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन परभणी. दसऱ्याच्या या दिवशी भगवान रामाच्या दैवी आशीर्वादाचं तुमचं जीवन प्रेम, आनंद आणि यशानं भरलं जावं. तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये विजयी होण्याच्या शक्तीनं भरलेल्या दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सेवा संस्थेच्या वतीनं ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करण्यात येतं. ताडकळच्या कैलासवासी कमलाबाई उडकुते विद्यालय इथं शाळेचे मुख्याध्यापक महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मी आणि माझ्या आकांक्षा हे सत्र घेण्यात आलं. यामध्ये बालविवाह, अल्पवयीन मुलीवर होणारे अत्याचार, नैराश्यपोटी होणारे आत्महत्या रोखण्याचं काम सामाजिक बांधिलकी म्हणून करणं आज काळाची गरज बनली असल्याचं मत मुख्याध्यापक महाजन यांनी व्यक्त केलं. यावेळी प्रकल्प समन्वयक लक्ष्मण गायकवाड, प्रियंका जोंधळे, ज्योती सोनवले आणि ताडकळस येथील आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांना शपथ देण्यात आली. सोनपेठ इथं 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अजूनही अटक करण्यात आलेली नाही. या विरोधात सोनपेठ तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन इथं विविध संघटनांच्या माध्यमातून आज निवेदन देण्यात आलंय. सोनपेठ तालुक्यातल्या एका बालवाडीच्या वर्गात शिकणाऱ्या 4 वर्षाच्या मुलीवर एका नराधमानं अत्याचार केलाय. या घटनेला आज 5 ते 6 दिवस लोटले असून अद्यापही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. सदरील पीडित मुलीच्या कुटुंबानं फिर्याद देऊनही पोलीस प्रशासनानं आरोपीचा शोध घेऊन अटक का केली नाही या संदर्भात विविध संघटनांच्या माध्यमातून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना जाब विचारण्यात आलाय. परभणी जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना असून प्रशासन हे आरोपीला पाठीशी घालत आहे का असा जाब आज सोनपेठ इथं विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं विचारण्यात आला. या आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली नाही तर परभणी व महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. गंगाखेड शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे मधल्या काळात पाणी पुरवठा विभागाशी समन्वय साधून मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न केला होता. तरीही पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर आज तब्बल 100 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा पाईपलाईन योजनेचं भूमिपूजन करत असताना समाधान वाटतं. कारण पाणी पुरवठा योजनेमुळे गंगाखेडकरांची तहान निश्चित भागेल असा विश्वास आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला आहे. गंगाखेड शहरातील नवीन पाणी पुरवठा पाईपलाईनच्या कामाचं भूमिपूजन आमदार गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सुभाष नळदकर, साहेबराव भोसले, संभाजी पोले, प्रशांत काबरा, किशन भोसले, गोपाळदास तापडिया, प्रल्हाद मुरकुटे, संदीप आळनुरे, गोविंद यादव, अनिल यानपल्लेवार, बालाजी डहाळे, दगडू सोमानी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गुडघे दुखत आहेत? आता काळजी नको. आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे. मोबाईल क्रमांक 9923300914. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे उद्या दसऱ्याच्या दिवशी नारायणगडावर अतिविराट असा मेळावा घेत आहेत. या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं मराठा बांधव येणार आहेत. या बांधवांना पाथरी येथील डॉक्टर जगदीश शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय महामार्ग 61 ढालेगाव इथं चहा, नाश्ता व पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येणाऱ्या सर्व बांधवांना चहा नाश्ता देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर जगदीश शिंदे यांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं परभणी शहरातल्या संत तुकाराम महाविद्यालयातील मैदानावर 3 ऑक्टोबर पासून दुर्गा नवरात्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. उद्या 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दिनी 51 फुटी रावण प्रतिमेचं दहन होणार असल्याची माहिती भाजपचे परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांनी दिली आहे. उद्या 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता रावण दहनाचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 55 तोफांची सलामी, 2 तास रंगीत आतिषबाजी चालणार आहे.
या कार्यक्रमाची जय तयारी करण्यात आली असून परभणीकरांनी रावण दहन कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक आनंद भरोसे यांनी केलंय। गंगाखेडच्या साई सेवा प्रतिष्ठाननं गेल्या 23 वर्षापासून चालवलेला आतिषबाजीसह अपप्रवृत्ती पुतळा दहन सोहळा उद्या 12 ऑक्टोबर रोजी संपन्न होतोय। गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांच्या हस्ते तर माजी सभापती बाळकाका चौधरी, बाळासाहेब निरस, प्रल्हाद मुरकुटे, संदीप आळनुरे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद यादव, सचिव नागेश पेठणकर व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलंय। श्री बालाजींच्या सुप्रसिद्ध रथ परिक्रमेनंतर हा कार्यक्रम संपन्न होतो। सांस्कृतिक कार्यक्रमांसह नेत्रदीपक, आतिषबाजी आणि 51 फुटी अपप्रवृत्ती पुतळा दहन हे आकर्षणाचं केंद्र असतं। उद्या 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता गोदातट इथं संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार कुटे यांच्या हस्ते संपन्न होईल असं सांगण्यात आलंय। रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये। हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये। या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल। बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी। शासनानं सहकार खात्यातील सहकार अधिकारी श्रेणी 1 व कार्यालय अधीक्षक या गट क संवर्गातून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब राजपत्रित या संवर्गात राज्यातल्या 34 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले आहेत। त्यात समावेश असलेल्या परभणी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबद्दल जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी नवनियुक्त सहाय्यक निबंधकाचं स्वागत केलंय। जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक SV अब्दागिरी यांना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जिंतूर या रिक्त पदावर पदोन्नतीनं नियुक्ती देण्यात आली। तर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका परभणी येथील सहकार अधिकारी श्रेणी 1 श्रीमती AG निकम यांना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गंगाखेड तालुका या रिक्त पदावर पदोन्नती देण्यात आली। तर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मानवत म्हणून SM फुलारे यांना सहाय्यक निबंधक पदावर पदोन्नतीनं नियुक्ती देण्यात आलेली आहे। होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजच्या वतीनं काल नवरात्रीत अष्टमीला दगडवाडी शिवाजीनगर तांडा येथील निराधार विधवा महिलेला उदरनिर्वाहासाठी शेळी आणि पिल्लांची भेट देण्यात आली। या उपक्रमाच्या निमित्तानं HRCचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक, डॉक्टर शैलेश कदम, राजेंद्र खापरे, शिक्षिका इंदुमती कदम, शैलेजा शिरसाट, सुधाकर नवघरे आदींची उपस्थिती होती। परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार यांच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यालयाद्वारे माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रम काल संपूर्ण मराठवाड्यात राबवण्यात आला। यामध्ये प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, कृषी प्रात्यक्षिक, शेतकरी मेळाव्याद्वारे विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांच्या एकूण 11 चमूंमधील 28 शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात जवळपास 600 शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करून त्यांच्या शेतीविषयक समस्यांचं निराकरण केलं। वृत्तपत्र विक्रेत्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं परभणीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांनी गुलाल उधळून आणि एकमेकांना पेढा भरून आनंदोत्सवानं साजरा केलाय। आज सकाळी 6 वाजता पेपर वितरण सेंटरवर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अंबादास उर्फ शिवाजी वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली गुलाल उधळून व पेढे भरून तसंच बँड वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। तसंच राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, राज्याचे कार्याध्यक्ष बालाजी पवार, सचिव विकास सूर्यवंशी यांच्यासोबत राज्य कार्यकारिणी सदस्य, सर्व जिल्हाध्यक्ष व सचिव यांनी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।